करण्याचा निर्णय घेतलाय। विजय खडसे अंपायर, विजय खडसे अंपायर एक मॅच। षटकार किंवा चौकार मारते तर भावेश जोशी यांच्याकडून प्रत्येकी षटकार चौकारांसाठी 100 रुपये देण्यात येईल। पुन्हा एकदा व्हाईट चेंडू, नकारात्मक चेंडू। प्रेम विश्वकर्मा चांगलाच गोलंदाज आहे पण दिशा भरकटतात आपली। पुढचा चेंडू, पुन्हा एकदा व्हाईट चेंडू। सलग हॅट्रिक घेतलेली आहे ती प्रेम विश्वकर्माने व्हाईटची। टॅरेस मित्र मंडळ कडून यांना 100 रुपये देण्यात येईल। पुढचा चेंडू चांगला तोलावून मारलाय, बॉल जातोय सीमारेषा पार आणि हा षटकार। पंचांचा निर्णय षटकार। 6 धावांसाठी धाव संख्या होते ती 10। 2 चेंडू आणि 10 धावा। चांगलाच बलाढ्य टीम आहे। प्रणव पाटील, सुशील टाकवल, अमर आहे, चिकू शर्मा आहे, फलांचा राजा।
पुढचा चेंडू प्रेम विश्वकर्मा मारा करेल प्रणव पाटील. बॅटची कडा इन्साइड आणि वन डे एक धाव. धाव संख्या झाली ती 11. 3 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा डोलावून मारलेला फटका जाणार सीमारेषे पार. पंचांचा निर्णय षटकार. डीजे 4 चेंडू 17 धावा. खराब गोलंदाजी प्रेम विश्वकर्मा. राजेश चव्हाण तरास. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टोलावून मारलेला फटका. हाय हिट षटकार. पंचाचा निर्णय षटकार. भावेश जोशी यांच्याकडून 3 षटकार तब्बल 300 रुपयाची कॅश प्रणव पाटील जिंकलेला आहे. पाच चेंडू 23 धावा. प्रेम विश्वकर्मा खराब गोलंदाजी. शेवटचा चेंडू चांगला चापटलेला चेंडू. नागेशच्या आता थोडी फंबलिंग झाली आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात. टीमीची धावा झाल्या त्या 25. बिनबाद 25. ओव्हरची समाप्ती झाली आहे. साईनाथ 11 69 क्रिकेट क्लब चांगली सुरुवात झालेली आहे. फलंदाजी करत असताना जतीन पाटील भविष्य आप जुगाव. चांगली धावा झाल्यात ते 69 क्रिकेट क्लब संघाची. 25 धावा पॉवर प्लेला. एकवीस धावांवर खेळतोय प्रणव पाटील. सलामीला आलेला फलंदाज सुशील ढाकवल. सुशील ढाकवलने आपला खाता खोललेला आहे. अंकित जयराम टेलर अध्यक्ष ऑफ टॅरेस मित्र मंडळ. धाव संख्या 25. सेकंड ओव्हर. गोलंदाज आलेला आहे नागेश साईनाथ 11 कडून. मारा करेल सुशील ढाकवल. चांगला आपटलेला चेंडू. पंचांचा निर्णय निर्धाव चेंडू. अंपायर विजय खडसे. ओके. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगलाच मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षक आणि हा आउट. सुशील ढाकवल बाद झालेला आहे. प्रेम विश्वकर्मा गोलंदाजी करत असताना नक्कीच महाग पडले. 25 धावा आले पण क्षेत्ररक्षक करताना चांगलाच कॅच त्यांच्या माध्यमातून. यतीन भुईर किंग ऑफ जुगाव. नेक्स्ट बॅट्समन सुशील ढाकवलची जागा भरून
येत आहे अमर शिंदे, चांगलाच फलंदाज आहे. काही सीमा प्रीमियर लीगला तुम्ही बघू शकता चांगलीच फलंदाजी केले. संदेश दादा प्लीज तेज. पुढचा चेंडू चांगलाच मारलेला चेंडू, हवाई सफर आणि हा षटकार. आल्या आल्या षटकार अमर शिंदे. धाव संख्येत वाढ झाली, धाव संख्या झाली 31. 3 चेंडू झालेत, 1 बाद 31 धावा. संदेश दादा न्यू कॉमेंटेटर. बघूया पुन्हा एकदा मारलेला चेंडू, पण निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थगित, धाव संख्या 31. चांगलीच फलंदाजी आतापर्यंत प्रणव याच्या बॅटीतून पाहायला भेटते ते गावदे मैदानावर. सामना 4 षटकांचा, दुसरं षटक चालू. बघूया आणि चांगला चेंडू नक्की 6 धावासाठी गेलेला आहे. चांगली फलंदाजी अमर शिंदे याची. नक्कीच 6 धावांवर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 37. नक्कीच या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये नक्कीच 50+ धावा होत आहेत. नक्कीच चांगल्या क्वालिटीचा बॉल यतीन याने पुरवलेला आहे. पुन्हा बॅटची कडा घेऊन येते, झेल होऊ शकतो आणि हा झेलपात. नक्कीच 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 37. 2 बाद 37. चांगली धाव संख्या म्हणावी लागेल ती 69 क्रिकेट क्लब संघाची. आतापर्यंत 18.5च्या रणगतीने धाव संख्या काढताना 69 संघ. नक्कीच जे लाईव्ह बघत असतील त्यांना देखील इथं बक्षिसाचे मैफिल सजवलेली आहे. ते म्हणजे 1000 सबस्क्रायबर झाले आहे तर 1 सबस्क्रायबरला SD लाईव्ह कडून 1 बॅट देण्यात येणार आहे. नक्कीच लवकर सबस्क्राईब करा आणि मॅचचा आनंद घेत राहा. सायना संघाकडून तिसरं शतक घेऊन येतो. बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम प्लीज. हा सार्थक वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं शतक. सामोरे जाईल तो प्रणव. चांगली बॅटिंग केली तो प्रणव याने. नक्कीच 4 चेंडू मध्ये 19 धावा मोजल्यात त्या स्वतःसाठी प्रणव याने. बघूया पुन्हा एकदा लेग चिकट गेलेला चेंडू. बघूया सुखदेव भगत इथे आहे आणि थोडस गचाल क्षेत्र सुखदेव भगत याच्याकडून, पण 2 धावा काय रोखू शकले. 2 धावानंतर धाव संख्या बोलली 39. 2 बाद 39. दुसरा चेंडू घेऊन तो सार्थक. पुन्हा एकदा सामोरे प्रणव. चांगली फलंदाजी आतापर्यंत. बघूया पुन्हा एकदा मारल्या चेंडू इथे झेलू शकतो आणि इथे मिस फिल्डिंग बघायला भेटते सायना संघाच्या खेळाडूकडून. नक्की षटकार प्रणवच्या बॅट मधून आले. या 6 धाव संख्या जाऊन पोहोचली ती 45. 2 बाद 45. चांगली फलंदाजी बनावली प्रणव याची. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे यतीन भोईर याने चांगल्या क्वालिटीचा बॉल या स्पर्धेमध्ये दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने नक्कीच फलंदाजीची चांदी होत आहे.
बघूया तिसरा चेंडू समोर जाईल पुन्हा एकदा आक्रमक फलंदाज प्रणव पाटील. वाईट चेंडू चाललेला आहे. इशारा पंच पियुष पाटील याच्याकडून. या एक धावेनंतर धाव संख्या पुन्हा एकदा जाऊन पोहोचते ती 46. 2 बाद 46. चांगलीच रणगती म्हणायला लागेल 69 क्रिकेट क्लब संघाची. पुन्हा एकदा गॅप मध्ये मारल्या चेंडू बघूया चौकार. चांगलीच रंगती चांगलीच आक्रमक शैली प्राधान्य केली आहे ती प्रणव पाटील याने. या 4 धावांनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 50. नक्कीच 69 शॉट्स क्रिकेट क्लब संघाची 50 कंप्लीट झालेली आहे ती. चांगलीच फलंदाजी म्हणायला लागेल प्रणव पाटील याची. खराब गोलंदाजी सार्थक याची. बघूया आपण लेग साइडला मारले चेंडू. नक्कीच एक धाव सहजरित्या पूर्ण होईल आणि बघूया 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण आलेल्या आहेत. चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट म्हणायला लागेल दोन्ही खेळाडूंची. 52 धाव संख्या आली ती 69 क्रिकेट क्लब संघाची. अजून षटकातील वाटते 2 चेंडू शिल्लक असतील आणि या इनिंग मधील 8 चेंडू शिल्लक असतील. बघूया पुन्हा एकदा मारलेला चेंडू झेल होऊ शकतो इथे बघूया. आणि झेलबाद आक्रमक फलंदाज याला सार्थक याने तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. झेल स्वरूपात बाद झाला प्रणव पाटील आणि प्रणव याची जागा मोडून काढून ते चिकू शर्मा. सुनील कनोजा कडून 69 क्रिकेट क्लब संघाला प्रत्येक षटकारात चौकारास किंवा विकेट घेतल्यास 100 रुपयाचं पारितोषिक. सुनील कनोजिया चांगली सुवर्ण संधी प्रत्येक खेळाडूला. मला वाटते जर मॅच सुरू असतानाच फोन केला असता तर नक्कीच 500 रुपये खर्च झाले असते सुनील कनोजाचे. नक्कीच वाईट चेंडूचा इशारा आलाय पियुष पाटील यांच्याकडून. या एक धावेनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 53. 3 बाद 53 अशी धाव संख्या 69 क्रिकेट क्लब संघाची. बघूया बराच वेळ हवामध्ये इथे झेल होऊ शकतो. एक धाव एक सहजरित्या कंप्लीट आणि इथे झेल सोडले नागेशाने. 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केलेल्या आहे दोन्ही खेळाडूंनी. 2 धावांनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 55. 5 वर 5. बघूया शेवटचं आणि हाणामारीचे शतक कोण घेऊ ते सायनस संघाकडून. चला थोडा सामना स्पीडअप करायचा आहे. पंच पियुष पाटील आपल्याला विनंती आहे सामन्याला स्पीडअप करायचा जरा. आधीच आपला उशीर झालाय. नक्कीच आधीच उशीर झाला आपल्याला. शेवटचा आणि वैयक्तिक पहिले षटक देतो ओमकार. चला सामना सुरुवात. बघूया पुन्हा एकदा मारण्याच्या नादात
नक्कीच चांगली गोलंदाजी बनायला ती ओमकार्याची. पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आहे. दुसरा चेंडू सामोर जाईल पुन्हा एकदा. बघूया पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. एक धाव चोटी घेतलेली आहे. खराब कचाल विकेट किपिंग ऋषभाची. या एक धावेनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 56. 3 बाद 56 अशी धाव संख्या 69 क्रिकेट क्लब संघाची. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन लेग साइडला गेला चेंडू डी क्षेत्रामध्ये. या एक धावेनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 57. 3 बाद 57. दरम्यान मी आमंत्रण करतो सूर्याला. सूर्याने कॉमेंट्री मच मध्ये यायचं आहे. चांगला लेग साइडला टाकला चेंडू. नक्कीच लागल्याप्रमाणे लगेच 6ची मोर लागली आहे ती. 6 धावेनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 63. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. अजून 2 षटकार मारलेस चिकू शर्माला सुवर्ण संधी. 2 षटकार मारल्यास टॅरिस मित्र मंडळाकडून 1000 रुपये. चला 2 षटकार मारा आणि आजच्या 30+चा लाभ घ्या. बघूया पुन्हा एकदा. आणि हा इथे गच्चा शतरक्षण नागेशाचं. 4 धावेनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 67. 67. कोकणातला पहाडी आवाज आणि सध्याच्या फॉर्म मध्ये असलेला सूर्यकांत जुगावचा कॉमेंटेटर याला विनंती करतो की आपण कॉमेंट्री मंचावर यायचंय. बघूया डीच्या क्षेत्रामध्ये गेला चेंडू आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 69 क्रिकेट क्लब संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 68 आणि 69 धावांची आवश्यकता सायनाथ संघाला जिंकण्यासाठी. दरम्यान मी विनंती करतो सूर्यकांत याला तसेच तुषार मुटे याला देखील विनंती करतो आपण स्कोरची भूमिका पार पाडायची आहे. तसेच प्रणव ढाले याला देखील विनंती करतो आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. प्रणव ढाले. तसेच आपल्याला आपल्या हाकेला मान देऊन सूर्यकांत यांचं देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये आगमन झालेले मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. या पुढचे समालोचन करते माझे साथी समालोचक सूर्यकांत. कोकणातील पहाडी आवाज सध्या स्थितीला फॉर्म मध्ये असताना जुगावतील प्रगतिशील कॉमेंटेटर सूर्यकांत. धन्यवाद संदेश. सर्वांना दुपारच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत. $69 संघाने
69 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि साईनाथ या संघासमोर भलं मोठं लक्ष आहे. 4 षटकांचा सामना. मयूर अनंत भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारली गेलेली आहे. 31चा दिवस, या वर्षाचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसात सालाबादाप्रमाणे याही वर्षी गावदेवी मैदानात जोगाव या ठिकाणी ही स्पर्धा रंगताना आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये 12 संघ आज खेळणार आहेत. त्यातून आपण पाहणार संध्याकाळी कोण विजेता ठरतो या वर्षीचा 2025 सरत वर्ष. परंतु आपण पाहतोय मयंक त्याच्या जोडीला आपण पाहणार आहोत ऋषभ. परंतु गोलंदाजीची धुरा सांभाळताना आपण पाहतोय 4 षटकांचा सामना. त्याच्यामध्ये पहिलं षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. साईनाथ संघाचा प्रतिनिधी पाठवा आमच्याकडे. सुशील डाकवलचा पहिला बॉल खोदून काढलाय. बॉल पहिला बॉल चांगला होता. आपण पाहतोय डेंजर एंडला थोडासा धोका होता, परंतु त्यातून मात्र पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित फलंदाज मयंक एका धावेने अकाउंट ओपन करतोय. स्वतःच संघाचं सुद्धा एका धावेने अकाउंट ओपन करतोय. बघा 69 धावा आहेत, म्हणजे तुम्हाला सुरुवातीपासून आक्रमण चढवलं गेलं पाहिजे, कारण सर्कलचं हे षटक आहे. 2 फक्त फिल्डर जे आहेत ते सर्कलच्या बाहेर तैनात आहेत, एक मिड विकेटला आणि एक लॉंग ऑफला. यावेळेला अक्रॉस द लाईन म्हणजे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु एक धाव जरूर घेतली गेली. ऋषभने आपलं खातं खोललंय. धावसंख्या आहे धावफलकावर साईनाथ या संघाची. 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय, परंतु 4 चेंडूंचा खेळ हा महत्वाचा आहे, कारण 69 संघाने 69 बरोबर धावा चेससाठी ठेवलेले आहेत. म्हणजे एक भलं मोठं लक्ष आहे 4 षटकांमध्ये मनोज सर. आणि अशा वेळेला तुम्हाला इथे बघा असे एक धावेवर मात्र मी म्हणेन समाधान मानता येणार नाहीये, परंतु सध्या आपण पाहतोय कोणती धाव मिळालेली नाही आहे. डॉट बॉल बिंदिगेन 2 धावा स्थिरावलेल्या आहेत. 3 चेंडूंचा खेळ इथे संपुष्टात आलाय. येणारे 3 चेंडून असतील, 3 चेंडूंवर प्रहार करावेच लागतील, कारण ज्या पद्धतीने धावसंख्यांचा भला मोठा डोंगर आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागल्यानंतर एस्टनच्या मागे बॉल जातो डीच्या क्षेत्रात. 1 धाव मिळेल एका धावेने. धावसंख्या 3 या आकड्यावर 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. बघा मोठे आक्रमण करावंच लागतील, कारण ज्या पद्धतीने भलं मोठं लक्ष आहे. म्हणजे एखादा डोंगर तुम्हाला सर करायचा असेल किंवा एखादा डोंगराला तुम्हाला उद्ध्वस्त करायचा असेल तर तुम्हाला मात्र त्याच्या खाली सुरुंग लावा लागेल. सुरुंग म्हणजे कोणत्या पद्धतीने, तर तुम्हाला पहिल्या षटकापासून आक्रमण चढावं लागेल, परंतु तसं झालेलं नाही. चांगली गोलंदाजी सुशील डाकवल, अनुभवी गोलंदाज. यावेळेला ड्राईव्ह पाहतोय, ऑन साइडला फिल्डर तैनात आहे, परंतु आपण पाहतोय लॉंगरला जो फिल्डर आहे फील्ड करतोय. फेक करेपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने 4 आकड्यावर धावसंख्या आहे साईनाथ संघाची. आज प्रणव पाटीलने मात्र कमाल केली. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, खूप अनुभव आहे सुशीलला, त्यामुळे त्याला माहित आहे पहिलं षटक स्वतः हाताळलं. 1 धाव मिळाले, 5 धावा. धावसंख्याचा आपण जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा सीमित ठेवलंय. कंजूसी गोलंदाजी, अगदी नफीतुली गेंदबाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सुशील डाकवलची चांगली गोलंदाजी, कारण येणारे 18 चेंडू आणि भलं मोठं लक्ष आपण पाहतो. जवळजवळ 64 धावांचं आता मात्र लक्ष असेल. प्रणव यावेळेला गोलंदाजी मार्कवर बॅटिंग करताना 3 षटकार लगावले. तेहतीस धावा ठोकल्या स्वतःच्या वैयक्तिक फलंदाजी करताना, परंतु यावेळेला गोलंदाजीची धुरा सुद्धा सांभाळताना मग अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. प्रणव स्ट्राईकवर आपण पाहतोय. ऋषभ फटका चांगला आहे,
परंतु प्रोटेक्शन आपण पाहतोय कव्हर्स मध्ये आहे. फील्ड करेपर्यंत दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेनंतर 7 या आकड्यावर धावसंख्या आहे. 7 साईनाथ या संघाची. सध्या वातावरण जर आपण पाहिलं 2025 सर्त वर्ष, येणारा उद्याचा दिवस, नवीन ऊर्जा, नवीन दिशा देणारं वर्ष, सर्वांना सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, बॉल जातोय यष्टांच्या मागे, डॉट बॉल, कोणती धाव मिळत नाहीच. फलंदाजीमध्ये चुनूक दाखवली, 33 धावा ठोकल्या, 3 षटकार त्याच्यामध्ये लगावले प्रणवने. परंतु यावेळेला गोलंदाजीची धुरा सांभाळताना सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. अगदी अचूक टप्प्यावर लेंथने गोलंदाजी केली जाते. आपली नॅचरल विकेट ने मारा करताना यावेळेला हवेत बॉल आहे, फटका चुकलाय, झेल घेतलाय. फॉलो थ्रो मध्ये स्वतःच्या गोलंदाजीवर स्वतः झेल टिपतोय. पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय. धावसंख्या आहे फक्त 7 या आकड्यावर. या मनसर या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा केलं जातंय. म्हणजे स्पर्धा तुमच्यासाठी चांगली घेऊन आलेल्या आहे, ते म्हणजे मयूर भोईर यांच्या माध्यमातून. कार्ल्सबर्ग 1911 यांची ते मालक आणि नेहमी आपल्या पद्धतीने काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न असतो त्यांच्या माध्यमातून. आणि तेच आपण पाहतोय, ते लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा आहे व्यासपीठावर. निशिकांत तळेगावकर सुद्धा आहेत. मॅचचा आनंद घेताना एक लेजंड प्लेअर आपण पाहतोय. त्याचबरोबर समालोचक. फटका चांगला आहे, कव्हरच्या दिशेला फिल्डर तैनात आहे, फील्ड करेल. फेक करेपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 धावेने 8 या आकड्यावर धावसंख्या. 1 विकेटचं पतन जरूर पाहायला मिळालं. सध्या 69 धावांचं टार्गेट चेस करताना मात्र मी म्हणेन यावेळेला दमछाक साईनाथ संघाची जरूर पाहायला मिळते. व्यासपीठावर माझे गुरुवर्य मनोज पाटील, स्वागत आहे सर तुमचं. डेंजर एंडला भीती होती, धोका होता, पंचांचा इशारा काय आलाय, तर येस कॉल येतोय, OUT आउट. दुसऱ्या विकेटचं पतन. नागेश बॅक टू पॅव्हलियन होईल. 1 धावांवर मात्र त्याला समाधान मानावं लागतंय, कारण ज्या पद्धतीने येते धावांचा डोंगर आणि त्या डोंगराला मात्र पार करताना दमछाक जरूर पाहायला मिळते साईनाथ संघाची. आज तुमच्या भेटीला म्हणजे एक हिंदीचा बुलंद आवाज, लेजंड कॉमेंटेटर मनोज पाटील जी आहेत, त्याचबरोबर पंच रोशन कुमार आणि त्याच्याबरोबर नितीन पवार. परंतु यावेळेला नवीन बॅट्समन, फुल टॉस बॉल होता अराउंड द कार्पेट गँग. अगदी आपण पाहतोय जमिनीला चुंबन घेऊन चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेला. फील्ड केली गेली. 1 धाव मिळेल 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे धावफलकावर फक्त 9. म्हणजे आता जिंकण्यासाठी तब्बल 60 धावांची आवश्यकता, ती सुद्धा येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. खूप कठीण लक्ष्य आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये साईनाथ संघाला. सालाबादाप्रमाणे याही वर्षी 31 डिसेंबर 2025 शेवटचा दिवस आणि त्यामध्ये रंगलेले या गावदेवीच्या मैदानावर क्रिकेटचे सामने. फटका चांगला आहे. हो, 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. बघा, बाउन्स झाल्यानंतर चेंडू जातोय फिल्डरच्या बरोबर डोक्यावरून 4 धावींसाठी. पहिला चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या आता मात्र 13 या आकड्यावर. गोलंदाज 3रं षटक घेऊन आलाय आपण पाहतोय रिंकेश. परंतु त्याच्या पहिल्या बॉलवर मात्र चांगला एक फटका पाहायला मिळाला, सुंदर देखना फटका पाहायला मिळाला. चौकार आलाय. 13 धावा. पुन्हा शॉर्ट पिच बॉल आपण पाहतोय, हाफ ट्रॅकर बॉल. आणि इथे अपील झालाय, पंचांनी मात्र बाद दिलाय. 3ऱ्या विकेटचं पतन. धावसंख्या आहे 13. दडपणात जरूर गेलाय संघ, कारण भरलं मोठं लक्ष आणि त्याला पाठलाग करताना कुठेतरी कमजोर फलंदाजी पाहायला मिळते साईनाथ संघाची. आणि वर्चस्व गाजवतोय मात्र या सामन्यावर तो म्हणजे 69चा संघ.
विश्वास भोईर, एक काळ ज्यांनी गाजवला तो खेळाडू आज मात्र आपण पाहतोय इथे 3 फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानाच्या आत रिंकेचा पहिला बॉल आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, बॉल जातोय यष्टांच्या मागे, कोणती धाव मिळत नाही, डॉट बॉल येतोय, धावसंख्या स्थिरावली 13 या आकड्यावर. एक चांगलं आयोजन सुद्धा पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आज जे जे आयोजक आपल्या गावामध्ये असतात त्यांच्याकडून हाच एक संकल्प असतो की आपल्या खेळाडूंना चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असतो. परंतु इथे बघा झेल घेण्याचा प्रयत्न झाला नाही, हवेत बॉल होता, परंतु बॉल मात्र बाउंड्रीच्या आत अडवण्यास यशस्वी झालाय. एकच धाव मिळेल, एका धावेनंतर धावसंख्या 14. फक्त 5 धावा दिल्या होत्या सुशील डाकवलने, त्यानंतर प्रणवने आपण जर पाहिलं तर फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 9 धावा आल्या होत्या. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या पाहायला गेलं तर फक्त 14. रिंकूचा हा बॉल आता मात्र आपण पाहतोय मोठा फटका जरूर आलाय, फिल्डरच्या दस्तकवर मस्तकवर दस्तक आपण पाहतोय आणि येतोय साधावीसाठी षटकार. चेरन 20 या आकड्यावर धावसंख्या सध्या आपण पाहतोय. शेवटचा बॉल असेल त्यानंतर शेवटचं षटक असेल, परंतु सध्या धावा ज्या गतीने हवे होत्या तशा आलेल्या नाहीयेत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल, या वेळेला सुद्धा चांगला फटका पाहायला मिळतो, फिल्डिंग चांगली झाले, चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय मैदानाच्या आत. एकच धाव 21 या आकड्यावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. भलं मोठं लक्ष आणि त्याचा पाठलाग करताना आता मात्र दमछाक, आता मात्र बॅकफुटवर पाहतोय सायन्याचा संघ. त्यामुळे धावा आता येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये प्रथमेश शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना स्ट्राईकवर आपण पाहणार आहोत मयंक, जो सुरुवातीला सलामीला आला. हो, यश त्यांचा भेद घेतलाय, दांड्या गुल परतावं लागेल. 4थ्या विकेटचं पतन. धावसंख्या आहे 21. 45 रनची आवश्यकता, 45 धावांचं लक्ष येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये. माफ करा, 48 धावा करावायच्या आहेत. म्हणजे आता समीकरण जे आहे ते अशक्य सायन्स संघाला. चेंडूची पूर्तता करायची आहे. नामांकित पंच नितीन पवार आणि रोशन कुमार उर्फ पिंड्या, खूप असा अनुभव, करार केलाय पाटण तालुक्याशी या दोन्ही अंपायरनी. आज 31 डिसेंबर मात्र इथे उपलब्ध आहेत. वेळात वेळ काढून मानधन पुष्कळ असेल आज, कारण खूप असे अनुभवी अंपायर. नवीन फलंदाज आपण पाहतोय, परंतु तो सुद्धा त्याला बीट केलंय, परंतु उजव्या इष्टीच्या बाहेरचा बॉल आणि पंचाने वाईटचा इशारा दिला. एक अतिरिक्त धाव ऍड होईल. धावसंख्येत बदल 22 या आकड्यावर धावसंख्या. रोशन कुंभार यांची ISPL मध्ये निवड झालेली आहे पंचांसाठी, पंचांच्या भूमिकेसाठी. हो हो, फटका चांगला, हवेत बॉल जरूर आहे, फिल्डर तैना, झेल टिपतोय, अगदी लॉलीपॉप झेल घेतलाय. 5व्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय. धावसंख्या आहे 22. 22 लॉस ऑफ 5 विकेट्स. मनोज सर, थोडा गमतीचा विषय होता, कारण रोशन कुंभार यांचं नाव सध्या सर पाटण तालुक्यामध्ये गाजतंय.
नवीन बॅटर मैदानाच्या आत. फटका चांगला आहे, पॉइंटच्या डोक्यावरून मारण्यात यशस्वी झालाय. अगदी आपण पाहतोय टू बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. 26 धावा. परंतु हा जो चौकार आलाय, जो षटकार आला, तो मात्र मी म्हणेन सुरुवातीपासून जर आले असते तर कुठेतरी मजा आली असती, या सामन्यामध्ये रंगत आली असती. परंतु सध्या पूर्णतः आपण पुन्हा एकदा चांगला फटका खुदून काढलाय बॉल. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे येईल चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. हा फलंदाज मागे का ठेवला निशी, हा प्रश्न जरूर असेल, कारण 2 चेंडूंवर 2 चांगले चौकार लगावले. बघा, एक पॉइंटच्या डोक्यावरून आणि एक बरोबर कव्हर्स मध्ये लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधोमध आलेला फटका पाहायला मिळाला. 30 धावा. यावेळेला सुद्धा चांगला फटका, गॅप शोधलाय परंतु प्रोटेक्शन आहे. 1 धाव जरूर मिळेल. 31 या आकड्यावर धावसंख्या. शेवटचा बॉल या सामन्याचा. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर. विश्वासाठी विश्वासने आपला विश्वासार्थक दाखवलाय. 6 होईल का? ओ, हा षटकार जाता जाता मात्र अडवलाय. फिल्डरने जम्प केला शेवटच्या क्षणात आणि सेव्ह केला षटकार. परंतु सध्या धावसंख्या सीमित राहिली ती 31 या आकड्यावर. तब्बल आपण जर पाहिलं तर 36 धावा त्यांना कमी पडल्या आणि इथे 69 संघ 36 धावा विजयी ठरतोय. त्यामुळं साईना संघाला कुठे इथे थांबावं लागतंय. जरी पराजय झाला असेल तरी या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं. नक्कीच त्या संघाचं आपण स्वागत करूया, आभार व्यक्त करूया. आणि यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत.